जिला काही खायला घातलं तर ती नाही उपयोगी. आयुर्वेदाला सच्चिदानंद सांगितलंय की कोणत्या गाईचं दूध चांगलं, जी ठाणबंद असते आणि चून फळ सकी त्याच्यावर जगते ती नाही, जी रानात चरून येते ती. आणि पुन्हा आणखीन वैशिष्ट्य सांगितलं जिचं वासरू पुष्टे त्या गाईचं दूध आणि मूत्र चांगलं. हे सगळं इतकं महत्वाचं आहे. आणायचं कुठून एवढाच प्रश्न आहे. विषय आपला तो नेहमी स्वभाव स्वच्छ करता सांगतो की कृत्रिमरित्या तुम्ही त्याच्यावर जरी लादलं, जे स्वभावतः स्वच्छ आहे त्याच्याशी ती घाण मिसळून राहत नाही. आणि तसंच तुझं पाणी कसं आहे, सहज शिशिर आहे, त्याचा गारवा कुठून कृत्रिमतेने बाहेरून आणलेला नाही. आधी म्हणून असं आहे की शैत्यमी यत्सा प्रकृती जलस्य, गार असणारा जलाचा स्वभाव गुण आहे. आणि त्यातही तुझं जल सहज शिशिर आहे, आणखीन गार आहे. तुम्ही रोज अनुभव घेतात की नाही प्रमाणे. हौसर काठापर्यंत जातो मनुष्य आणि झटका बसल्यावर का मागे येतो असं आहे. ते असं जे सहज शिशिर तुझं जल आहे त्याच्या शीतलतेचा शांत करण्याचा प्रभाव काय सांगावा म्हणाले. अपारस्ते मातर जयती महिमा कोपी जगती. तुझ्या या सहज स्वच्छ आणि सहज शीतल जलाचा प्रभाव इतका विलक्षण आहे की त्याचं वर्णन करणं कठीण आहे. अपार. अरे तो प्रभाव गात आजही लोक स्वर्गाला जातात नाही. गायन गायंती द्युतल मनवद्य द्युतिभृत समासाद्याद्यापि स्फुट पुलक सांद्रा सगरजा. सगळ्याचे जे पुत्र होते कपिलाच्या शापाने ज्यांचा नाश झाला होता, जळून राख झाले होते, तुझ्या जलाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या कपिलाच्या शापाच्या दाहातून मुक्त झाले आणि स्वर्गात विमानातून घुसून जाताना तुझा जय जयकार करीत जातात. काय सामर्थ्य आहे म्हणे तुझं. जलस्पर्शे केला सगरज कुलोद्धार जननी तया नेरे स्वर्गी कपिल मुनिशाप निरसुनी प्रमोदे गाती ते गहिवरून तन्नीर महिमा स्वभावे जे शीत स्फटिक जलत्या नान्य उपमा स्खरंती स्वरलोकादवनितल शोका परतये जटाजूट ग्रंथ उयदसि निबद्धा पुरभिदाय अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयताम् गुणानामेवायन्तव जननि दोषः परिणतः. गुण असतो मुळात, स्वतंत्रपणे विचार केला तर मुळात सद्गुण आहे. पण भागीरथी आपल्या बाबतीत आपले सद्गुणच आपल्याला दोष देण्याला कारणीभूत झालेत नाही. दोषात टाकायला जे निर्माण कारणीभूत झाले, तुम्हाला जी अडचण निर्माण झाली ते तुमच्या सद्गुणामुळे झालेली आहे. अगदी हिंदुस्थानी संस्कृतीसारखा बाबा सद्गुण विकृतीच होईल. की आमचा नाश आमच्या दुर्गुणांनी झाला नाही, आमचा नाश आमच्या सद्गुणांनी झाला. आमचा नाश शौर्य पडलं कमी पडलं म्हणून झाला नाही, आमचा नाश आम्ही नको तिथे नको त्या क्षमा केली म्हणून झाला. आमचा नाश आम्ही क्रूरतेने दुष्टतेने वागलो म्हणून झाला नाही, आमचा नाश ज्याच्याशी दुष्टतेने वागणं आवश्यक होतं त्याच्याशी आम्ही सौजन्याने वागलो म्हणून झाला. आता ते लोकांनी काही म्हणावं, पण मुळात वस्तुस्थिती अशी आहे. आणि हे फक्त सावरकरांना कळलंय, बाकी कोणालाही कळलं नाही. बाकी सगळे अजून गाभाळा विचारतच आहे. आजपर्यंत तसंच आहे. काही थोडं सुधारेल असं वाटलं होतं, फारसी सुधारणा होण्याची काही शक्यता नाही. पुन्हा तेच मागील पाडे 55 चालू आहे. आमचा नाश जो झाला तो जाऊ द्या की वृत्तीने झाला आहे. मला काय त्याचे या वृत्तीने झालेलं आहे. आता जाऊ द्या की मला काय त्याचे दोन्ही चांगले गुण आहे. माहित नाही कोणाच्या आध्या माझ्यात असू नये माणसानं, चांगली गोष्ट आहे. पण कोणाच्या आध्या माझ्यात असू नये ब्लॉक सिस्टीम झाली म्हणजे भानगड होती, त्याची काय वाय. आमचं कसं झालं, जगन्नाथ हे गंगेच्या संदर्भात सांगतात. ऐसा आहे आपल्याला जे बंधन पडलं ना त्याला दुसरं काही कारण नाही, म्हणजे आपणच कारण. तुम्ही स्वर्गलोकावरून आलात कशा करता, पृथ्वी तलावरच्या लोकांचं दुःख दूर करण्यासाठी. म्हणजे काय झालं, शंकरांनी तुम्हाला आपल्या जटाजुटात बांधून ठेवलं. म्हणजे जटाजूट ग्रंथ उयदसि विनिबद्धा पुरभिदा. आपल्या जटाजुटामध्ये त्याची मुळात कल्पना अशी आहे, कथा अशी आहे. भगीरथानं आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी असामान्य तपश्चर्या केली. 3 पिढ्या ते तप चाललं होतं, 3 पिढ्या सतत. आणि या पिढ्या 25-25 वर्षाच्या नाहीत, काही हजार वर्षाच्या आहेत. भगीरथानं तपश्चर्या केली, गंगा मिळाली म्हणून. गंगा प्रसन्न झाली, म्हणली हो
मी येते, पण मी आता स्वर्गातून पृथ्वीवर येणार, माझा वेग धारण करणार कोण? आणि नळाला जोराने पाणी येत असेल तर खाली फरशी ठेवावी लागते, माहितीये की नाही आपल्याला, नाही तर जमिनीला खळगा पडतो. तर नळाच्या म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या नळाच्या पाण्यानं सुद्धा खाली खळगा पडतो जमिनीला. इथे स्वर्गात येणारा गंगेचा ओघ आहे, पृथ्वीची काय दशा राहायची? म्हणून तिने विचार केला, तू पृथ्वीवरच्या लोकांच्या कल्याणाकरता मला बोलवतोस खरं, पण पृथ्वीचं काय व्हायचं याचा विचार केलास का? मला बोलवतोस मी येई नाही, पण येऊ कुठे, उतरू कुठे, पडू कशावर? आई साहेब आता आपणच जागा सांगा, आपला एवढा असामान्य वेग आहे की जो सहन करणं पृथ्वीला शक्य नाही, हा सहन करणार कोण? म्हणजे भगवान शंकरांना विचार, ते जर मला झेलतील तरच फक्त शक्य आहे. शंकरा जास्त देव काय करावं, त्याला नेहमी प्रसंग आले असे, इकडे गेले आणि तिकडे गेले. त्या पार्वतीनं काली म्हणून त्या चंडमुंडांचा नाश केला. ते मोठे बलवान असुर होते आणि ते खून डोक्यात चढतो म्हणतात. त्या चंडमुंडांचा नाश केल्यावर आईसाहेब त्या उन्मादामध्ये नाचू लागल्या. आता झाली पृथ्वीची पंचायत, तिलाही डळ मिळाला. आपण त्यांच्या डोक्यामध्ये चढलेला तो आवेशाचा विलक्षण होता की त्यांना थांबवायचं कोणी? सगळे धावा गेले शंकराकडे, म्हणजे महाराज आपलं प्रकरण सांभाळणार कोण? मीच सांभाळतो, काय करणार? शेवटी ते तिच्या पायाखाली राहिले, तिला आपल्या छातीवर घेतली प्रत्यक्षात. त्याची डोक्यावर तर नेहमीच असते, ती ओळखीने झाली. आणि मग आईसाहेब तिथे नाचू लागल्या. जेव्हा दमून थाकल्या, खाली पाहायचं भगवान शंकर. म्हणजे सोसण्याचा दुसरा मोठ्या माणसाला सोसावच लागतो, सोसण्याशिवाय मोठे पण येतच नाही. कुठेही तेव्हा तोच आहे, जरा सोसायचं कोणी? भगवान शंकरांनी मला सांगितलं की महाराज एवढा वेग घ्यायचा आहे, सोसायचं कोणी? भगवान शंकर उभे राहिले, म्हणजे आता पडा, तुम्हाला पडायचं. आणि गंगा कोसळली. आता कोसळलेली गंगा आपण फक्त पडण्यापुरती आधार सोडून द्यावी की नाही? त्यांनी अडकून ठेवली तिला. जटाजूट ग्रंथ यदसी विनिबद्धा पुरविदा, ती आपली फेराणार की बाहेर पडायला कुठे वाव मिळतो का म्हणून. बाहेर पडायला वाव कुठे? वावच नाही, अडकून ठेवली. पुष्कळ वाईट वाटलं तिला की असं काय माझ्यावर बंधन आलं म्हणून. कदाचित आनंद झाला असेल, बरं झालं म्हणून, माहित नाही काय झालं, पण अडकून पडली एवढं खरं. त्याने अडकून का पडली ते म्हणजे असं आहे, आई आई निर्लोभानामपि मनसि लोभंजनयताम गुणानामेवायंत वजननि दोष परिणता. खरं भगवान शंकर किती विरक्त आहे, त्या कशाचा मोह नाही. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चितावस्मालेपस काय कपिन विकोटी परिकरा अमंगल्यम शीलम, सगळं असं आहे. राहायची जागा बरोबर मसनवटा, जिथं भूत सुद्धा चक्कर मारणार नाही. नाही, भूताशिवाय कोणी चक्कर मारणार नाही. त्या मसनवट्यात राहतात नाही. यांचा शृंगार कशाने होतो तर मसनवट्यात राखेल. चिता वस्मालेपा, अंगामध्ये अलंकार काय? कवट्याच्या माळा, हाडकाच्या माळा, कवट्याच्या. नेसायला काय? हातीचं कातड, ते नसलं तरी चालतं. दिगंबर कोपितमाल, ते चालतं. असलं काय नसलं काय दोन्ही चालतं. सामर्थ्यगिरी कुबेराला संपत्तीचा राजा करण्या इतकं, पण आपल्या हातात काय? भिक्षापाठ. असे हे जे निरीच्छ आहेत, निर्लोभ आहेत, ज्यांना कशाचंही आकर्षण नाही, कशाचंही म्हणजे कशाचंही नाही, त्यानं सुद्धा भागीरथी तुला सोडावं असं काही वाटलं नाही. त्या निर्लोभ्याच्या मनालाही लोभ निर्माण झाला. हे तुझंच दोष आहे, गुण आहे ते. गुणानामेवायंत वजन, तू इतकी चांगली आहेस, इतकी चांगली आहेस, इतकी चांगली आहेस की अशा निर्लोभ्यालाही तू हवीशी वाटली. हा चांगला असता का वाईट आहे? अये निर्लोभानामपि मनसि लोभंजनयताम गुणानामेवायंत वजननि दोष परिणता. हा तुझ्या सद्गुणाचाच परिपाक आहे. जर फार चांगलं असणं काही फार बरं नाही. निदान सामाजिक पातळीवर ते लक्षात ठेवलंच पाहिजे. वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त चांगलं व्हावं आणि सामाजिक पातळीवर चांगलेपणा उपयुक्त आहे की नाही याचा विचार करा. गुणानामेवायंत वजननि दोष परिणता स्वरलोकाहुनि पातली सारण्या शोकास तू लोकिया केळे धारण शंकरे तुझ जटा जूटात बांधोनिया. आहे सद्गुण हा खराच परितो निर्माण दोषा करी निर्मोही असुनी पिनाक फसला त्वन्मोह जालंतरी. गोपाल कृष्ण महाराज की जय, गंगा माता की जय, कुंडली गवरला सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय
स्वच्छंदम विमलम कुशोनंदनम. हे भागीरथी, जगन्नाथ पंडित भागीरथीचं महात्म्य सांगताना म्हणून म्हणतायत, हे भागीरथी राजस्त्रियांनी शृंगारासाठी म्हणून आपल्या अंगाला कस्तुरी लावली होती आणि त्या मृत स्त्रिया जेव्हा स्नानासाठी तुझ्या जलामध्ये उतरल्या, स्वाभाविकपणे ती कस्तुरी जी आहे ही तुझ्या जलाशी मिसळली, त्या कस्तुरीचे कण तुझ्या जलामध्ये मिसळले. परिणाम झालेला ती कस्तुरी ज्यांच्यापासून मिळाली होती ते जे कस्तुरी मृग ते विमानात बसले आणि मोक्षाला गेले. प्रत्यक्ष तुझ्या जलाचा स्पर्श झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही घडलं नाही. अप्रत्यक्षपणे जरी तुझ्या जलाचा स्पर्श घडला, पर्यायाने जरी तुझ्या जलाचा स्पर्श घडला तरी सुद्धा तेव्हाच फळ देतं. हे तुझं मोठेपण. पिबंतो विप्राण विरतभूषंतो गुरुसरे पिबंतो मैलेयं पुनरपहरन्तश्च कनकं विहाय त्वयितो नदीवासरे. प्रभाती स्नानरते मृतैवपि तवतटी जयांची शोभावी मृगलिकापि कुचतटी जरी कस्तुरीचे सकल कणजाता विसरुणी पायी गंगे अवचित चमत्कार रजनी जयांच्या नाही हा मृगमद वसेते मृग स्वतः जनी मोक्षा जाती सहज जल संपर्क घडतात मृगेश्वर लोकाते मृगतपि विमानात वसुनी प्रमोदे स्वच्छंदे रमत फिरती नंदलवनी. अपिघ्नन्तो विप्राण विरतभूषन्तो गुरुसती पिबन्तो मैरेयं पुनरपहरन्तश्च कनकं विहाय त्वय्यन्ते तनुमतनुदानाध्वरजुषा पर्यं क्रीडन्ते खिल सुरसंभावितपराः. आपल्याकडे पातक आणि महापातक यांची मोठी लांबची यादी आहे. त्याची काही पातक अगदी किरकोळ आहेत आणि काही महाभयंकर आहेत. त्या भयंकरामध्ये सुद्धा अगदी उपनिषद काळापासून ज्या पातकांचा भयंकर पातक म्हणून उल्लेख आहे अशी 5 महापातक आहेत. त्यांना 5 महापातक म्हणतात. त्या ब्रह्महत्या, सुरापान, स्तेयम, गुरुवंदना दमा, महान पातकांनी आहो तर संसर्गीचे पंचमा. ब्रह्महत्या, ब्राह्मणाची हत्या करणे हे महापातक आहे. कारण ब्राह्मण हा सगळ्या समाजाचा मार्गदर्शक असतो, असला पाहिजे असा. त्याने विद्यार्थ्याने स्वतः आपले प्राणपणा लावून सर्वस्वाचा त्याग करून केलं पाहिजे. आणि आपण शिकलेली विद्या ही मनमोकळेपणाने दुसऱ्याला शिकवली पाहिजे. सतत विद्येच्या आणि ज्ञानाच्या संशोधनात झाले पाहिजे. अधिक ज्ञान मिळवलं पाहिजे. असं जो मिळवीत नाही तो ब्राह्मण म्हणायला लायक नाही. असा जो ब्राह्मण आहे त्याची जर हत्या केली तर ते सबंध समाजाचं नुकसान आहे. की ज्याने इतके श्रम केले, इतकी विद्वत्ता मिळवली, जो समाजाच्या मध्ये ज्ञानाचं साठा आणि मार्गदर्शन करण्याकरता अखंड निस्पृहपणे राबतो आहे, हे सगळं त्या ब्राह्मण म्हणण्यामध्ये भीत आहे. नुसता जाती ब्राह्मण हा खरा ब्राह्मणच नाही. शूद्र ते मंतव्य असा शास्त्राने सांगितलेले आहे की त्यांना शूद्र म्हणतात. इतकंच नाही तर शूद्राला जशा शिक्षा असतात तशा त्यालाही करा. इतकंच नाही तर ब्राह्मणाने जर असे गुन्हे केले तर शूद्रापेक्षा जास्त शिक्षा त्याला करायची. असं आपल्याकडे सगळे सारखं काही भांडे भावापणा नाही. आपल्याकडे सगळे नियम त्याच्या अधिकाराच्या माणसाला त्याप्रमाणे तो गुन्हा करी झाले तर शिक्षा कशी करावी या संबंधी बांधलेली. आज आपण दबावपणा म्हणतो कायद्या पुढे सगळे सारखे. त्यामुळे होतं काय, सज्जनाला का सोडून दुर्जन चेंज करतात. जुना नियम सांगून यायचा म्हणून असं सांगितलंय काळ
वर्षापणो भवे दंडा यत्रान्य प्राकृतो जना यत्र राजा भवे दंड्या सहस्रमिती धारण. तुम्ही एखाद्या अपराधाला जर 1 रुपया दंड असेल त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे सामान्य माणसाने जो अपराध केला तर त्याला 1 रुपया दंड जो असेल तोच अपराध त्या जातीचा अपराध जर राजाने केला तर त्याला 1000 रुपये दंड घ्यावा. म्हणजे सामान्य माणसाची शिक्षा आहे त्याच्या 1000 पट राजाला आहे. आता आमच्यावर पंतप्रधानच्या गुन्ह्याच्या यादीतून वगळलाच जातो. घटनाच कशी मुख्यमंत्री गुन्ह्याच्या यादीतून वगळलाच जातो. त्याला गुन्हा लावायचाच नाही, त्याची चौकशी करायचीच नाही. काय लावायचं? ज्याच्या हातात सगळी सत्ता आहे, जो कोणाचंही केव्हाही बरवाईट करू शकतो, त्याला जर काहीही करण्याचं असं स्वातंत्र्य असेल तर तो किती उन्मत्त होत असेल यातली शंका आहे. त्याला घातच नाही गेला जात. आपल्याकडे जो जितका मनुष्य मोठा आहे, मी कोणाचं वाईट करायचं ठरवलं तर काय वाईट करणार? प्रवचनाला येऊ नको म्हणून सांगा, याच्याकडे काय नाही. शिबिराला सोसवं म्हणून सांगेन, याच्यापेक्षा काय वाईट करेन? तुम्ही बरं झालं इथले कंटाळत होतो आणि असा मोकळीत नाही. मी काय वाईट करणार? पण मी साधा पोलीस ऑफिसर जर असेल तर तुम्हाला 4 दिवस तरी कोणालाही विचार तुरुंगात ठेवू शकतो, तुम्हाला त्रास देऊ शकतो, तुमच्याकडून पैसे मागू शकतो, कारण 2000 रुपये नाही तर घालतो तुरुंगात. ही सत्ता आहे मला. आणि ह्या सत्तेवर मी विचारू शकत नाही तेवढ्या 2 काय 4 दिवसाच्या मदतीपुरते होईल. असा जर मी वाईट लागलो तर तुम्हाला विभाजण्याचं मला केवढं काही सांगू शकतात. सरकारी अधिकारी नेते कसे किंवा पैसे भरतो त्याच्यामध्ये मी सत्ता असतं म्हणून खातो, मला कोण पैसे द्या. तेव्हा हे ज्याला पिळण्याचं सामर्थ्य आहे, आपल्या सत्तेचा दुरुपयोग करण्याची शक्यता ज्याच्या बाबतीत आहे, त्याला अधिक धाक असला पाहिजे असं आपल्याकडे नाही. आणि म्हणून ब्राह्मणाला 128 पट शिक्षा झाली म्हणून जो तो गुन्हा करेल. आणि ब्राह्मणाला नमस्कार करावा आणि आदर द्यावा याच्या व्यतिरिक्त कोणतीही सवलत म्हणून ब्राह्मणाला ठेवली नाही. त्याला नुसता असा मोकळा झाला, काही नाही त्याच्यामध्ये. त्याला जास्तीत जास्त 1 वर्ष पुरेल इतकं लहान आपल्या घरात ठेवलं होतं. तो सगळ्यात कनिष्ठ ब्राह्मण 1 वर्ष लहान घरात ठेवला. असा जो ब्राह्मण आहे इतक्या त्यागाने जो समाजामध्ये वावरतो, समाजाला मार्गदर्शन करतो, ज्याच्यावर सगळ्या समाजाचं बल अवलंबून आहे. शंकराचार्यांनी आपल्या तुमच्या गीता भाषेच्या सुरुवातीला म्हटलंय, ब्राह्मणत्वस्य रक्षणेन रक्षित स्यात् वैदिको धर्म तदधीनत्वात् वर्णाश्रमभेदान. की ब्राह्मण्याचं रक्षण झालं, ते ब्राह्मणाचं म्हणत नाही, ब्राह्मणत्वस्य रक्षण म्हणतात. ब्राह्मण्याचं जर रक्षण झालं तरच समाजाचं रक्षण होईल. जर ब्राह्मण्य समाजातून नष्ट झालं तर समाजाचं रक्षण होणार नाही. ब्राह्मण्य कशाला आहे? ब्राह्मण आईबापाच्या कोणी जन्माला नाही, तो अगदी सामान्य मुद्दा आहे आणि त्याचा उपयोग फक्त लग्नापुरता आहे. इतर सर्वत्र ब्राह्मणाचे जे ब्राह्मणपण आहे ते त्याच्या त्यागी, निष्प्रह, विद्वान, समाजाकरता प्रेमाने वृत्तीवर अवलंबून आहे. असा जो मनुष्य आहे त्याच्या संरक्षणाला दुसरा माणूस आहे. त्याच्याविषयी अक्षरांनी कुणी भेटला तर आणि भेटतो असा. आणि वशिष्ठ विश्वामित्राची गोष्ट त्याकरता प्रसिद्ध आहे. विश्वामित्र राजा होता, त्याला वशिष्ठाचा मान मनाचा भावच नव्हता, पण ही धाक असल्यामुळं त्याला वशिष्ठाला एवढं धोंडातून जाता नाही किंवा आपली आंघोळी त्याने घर केलं नाही. केलं काय? ते ब्राह्मण मिळवण्याकरता त्याला 1000 वर्ष तपश्चर्या आहे. तो ब्राह्मण झाला. वशिष्ठाने त्याला ब्राह्मण म्हणून मान दिला. असं होऊ शकतं. म्हणून महापातकामध्ये ते एक मोठं पातक आहे की ब्राह्मणाचा घात करण्यात ते पातक आहे, महापातक. सुरापान, दारू पिणं हे दुसरं महापातक. आता त्याचं पाप पण गेलंच आहे. न पिणारा महाभूत अशी स्थिती झाली. जर कोणी पीक नाही मिळाला तर त्याला भावत म्हणतात. नुसताच मागाशिला म्हणतो तोपर्यंत बरं होतं. आता भावत नाही. आणि असं काही नसणं हे शोभत नाही असं म्हणत. मी आता कलकत्त्याला चाललो होतो. नागपूर पुष्कळ सुंदर गोष्ट आहे. तिथे वैद्यकाची परिषद होती आणि ते नागपूर गावात आपल्याकडे दारूबंदी होती, दाखवायला होती. आज आपलं सरकार नागापूर रोजगार झालं त्यांनी ती काढून टाकली भांगेली. इतकंच नाही तर निवडून आलेलेच त्याचे मृत्यूवाले आहेत.
आणि त्याच्या नावावर तो पुन्हा निवडून येऊ शकतात, अशी स्थिती आहे. तिथे त्या म्हटला नाही आई आठवणीची हे जे मी पिता नाही, हा पिते नाही, तुम्ही दोन इतकं त्याने आश्चर्य व्यक्त केलं, मी पीत नाही. पुढे आणखी बऱ्याच गोष्टी घाल्या, त्यांचं काहीच नाव चालत नाही, मी बिडी पित नाही, सिगरेट पित नाही, पत्ते मला खेळता येत नाही, त्यांनी ते मांसाहारी पदार्थ आणि घ्यावे असं काही ते मला चालत नाही. शेवटी हे म्हणजे माझा सत्कार करण्याकरता कंटाळ, मला सत्कार काही स्वातंत्र्य उपलब्ध नाही. शेवटी एकदम कंटाळून म्हणा, अरे भाई ऐसा कैसा भी आपका मर्द को कुछ ना कुछ होना ही चाहिए. काय मूर्खपणा आहे. अनेक व्यसनं आहे, दारू सगळ्यात वाईट व्यसन. एक म्हणजे विनोदी गोष्ट सांगतात की एका व्यक्तीपुढं 3 पर्याय ठेवले गेले की खून कर, बलात्कार कर, नाही तर दारू पी. त्याचं काहीतरी तुला केलंच नाही. पुष्कळ विचार केला तर मला खून करण्याची चांगली गोष्ट मनुष्य हत्या होते. बलात्कार करणं म्हणजे केवढा आदान टाकणे, खुनापेक्षा सुद्धा लाजीरवाणी गोष्ट आहे ते चांगलं. त्यातल्या दारू पिण्याकडे काय व्हायचं ते आपलं सोडली म्हणून तो दारू प्यायला आणि त्याने बाकीच्या दोन्ही गोष्टी केल्या. असं खून करणं आणि बलात्कार करणं वाईट आहे हे दारू पिण्यापूर्वी कळतं. दारू प्यायल्याने त्यातले वाईट पण नाही सोडतं माणसाचं. आणि तिची प्रतिष्ठा सणाला चालली आहे. आज चित्रपट काय, नाटक काय, त्यातले नायक नायिका दारू पीत नसतील तर नायक नायिका होऊ शकत नाही. आमच्या मोठ्या सरकारी ऑफिसर पार्टीला बोलवायचे झाले आणि त्यांच्याकडे कामं करून घ्यायचे झाले म्हणजे दारू दिलीच पाहिजे. आपलं नाव वर्तमानपत्र द्यावं म्हटलं तर पत्रकार बोलून त्याला दारू पाहिजे पाहिजे अशी स्थिती आहे. आपली कामं काढून घेण्याकरता दारू काढणं आणि बायका पुरवणं हे काय अगदी सरळ झालेलं आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हा प्रकार आहे. हे काय प्रकार आहे? आपल्या धर्मशास्त्राने त्याला महापातक सांगितलेले आहे. आणि काही लोक दीडशाने पुन्हा असं म्हणणार यात काय बिघडलं, आमचं काय बिघडलं. तो इंग्लंडचा फरा होता नाही चर्चिल, तो दारू पिण्यास त्यांच्याकडे दारू पिणं सर्रास होतं. आता आणखी एक थंड प्रदेश आहे त्या उष्णता राखण्याकरता दारू पिणं सर्रास आहे. पण आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, त्या प्रदेशात दारू पिणं जरी सर्रास असलं तरी दारूचं व्यसन लागणं आणि दारू राहणं तितकंच वाईट मानलं जातं इतकं आपल्याकडे दारूला वाईट मानलं जातं. एखादा प्रेग्नेंट आहे त्या प्रदेशामध्ये कदाचित त्याची शारीरिक पातळीवर आवश्यकता असेल पण हा चर्ची जरा जास्त केली कोणी त्याला कधीच सहज नसे असं म्हणतात. एकदा तो आणि अमेरिकेचा जनरल सेनापती अमेरिकेचा अध्यक्ष होतो मी सेनापती सांगतो. अरे रुझवेल्ट अध्यक्ष होता अमेरिकेचा. ऐसे नावाने पाऊस पडणार आहे नाही का करते असा बोलते काय कुठे असेल बोलणं सोडा त्याचे नाही मी नाव विसरलो त्याचं. ते लोक ते लोक त्या पार्टीला आले आणि तो मेकाचा दारू पेट होता, सिगरेट ओढत नसेल आणि त्याला काय सांगितलं की मी दारू पेट नाही, मी सिगरेट ओढत नाही, त्यामुळे माझी प्रकृती 100% चांगली. चर्चिल तो मीटिंग मिळायचं तो मी दारू पितो सिगरेट ओढतो त्यामुळे मी 200% चांगला. मी काय सांगतो काही घटिंगण असतात असं बोलणार आहे. आम्ही हे केलं आमचं काय बिघडलं याचा अर्थ असा की त्यांच्या बाबाने त्याला चांगली प्रकृती दिली आहे, अजून बिघडण्या इतकं त्यांचं झालं नाही डोस कदाचित त्याच्या आधीच मरून घेतली. एखाद्याला एखादी गोष्ट भागत नाही म्हणजे ती गोष्ट चांगली ठरते का? एखाद्या गोष्टीचा दुष्परिणाम फारसा घडत नाही असं दिसतं त्या क्षणी काही काळापुरतं तरी म्हणजे ती चांगली ठरते का? समाजाच्या एकूण गोष्टीचा विचार करून त्याचे बाकीचे परिणाम विचारात घेऊन ठरवावं लागतं चांगली का वाईट. आणि म्हणून आपल्याकडे दारू पिणं हे अतिशय वाईट पातक सांगितलेले आहे. पंचमहापातकाचा एक महत्वाचं पातक आहे ब्रह्महत्या, सुरापान, स्त्रिया म्हणजे चोरी करणं हेही असंच महापातक आहे.
आणि चोरीचे लहान मोठे पुष्कळ प्रकार आहेत. त्यातही रोज पैसे कळवणं म्हणजे त्याच्या सोनं हे जास्त वाईट आहे. चोरीचे लहान मोठे पुष्कळ प्रकार, त्यात रोज पैसे कळवणं, संपत्ती कळवणं, सोनं चोरणं हे सगळ्यात मोठं पातक सांगितलं आहे. याचं कारण असं की ते त्याने आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करून शिल्लक म्हणून ठेवलेलं असतं. त्याचं सगळं जीवन त्या पुढच्या त्या संपत्तीवर अवलंबून असतं. त्याच्यावरच तुम्ही धाड घातली म्हणजे त्याचं सगळं तुमचं आयुष्य बर्बाद होण्याची शक्यता आहे. म्हणून ते आणखी मोठं पातक. मग चोरी कधी बारीक सारी गोष्टी पुष्कळ देतात. एखाद्या इच्छेवर एखादी गोष्टी त्याच्यावर लाभ नाही सुद्धा चोरीच आहे. त्याला न कळत त्याला फसवून काढून घेणे चोरीच आहे. असे पुष्कळ चोरीचे प्रकार. त्यातला हा जो चोरीचा प्रकार आहे महापातक आहे. आणि गुरुवंदना म्हणजे श्रेष्ठ व्यक्तीची जी स्त्री आहे तिच्याविषयी अभिलाषा बाळगणं आणि तिच्याविषयी विचार करणं हे आणखीन एक मोठं पातक. व्यभिचारी पातक आहेच, पण श्रेष्ठ व्यक्तीच्या स्त्रीविषयी तशी अभिलाषा करणं आणि त्या कर्माला प्रवृत्त होणं हे आणखी मोठं पातक. ही महापातक आहे. आणि पाचवं पातक जे आहे ते असं आहे की यांच्या संपर्कात यांचा मित्र म्हणून साथीदार जो राहतो तो तत्संसर्गीचे पंचम. संसर्ग म्हणजे साथीदार. नाही तर कलियुगाने नियम सांगितले नाही, कलव कर्ताचे लिप्यते. सत्ययुगामध्ये नुसत्या संगतीला दोष भागत असे. आता कलियुगामध्ये आपल्याला सवलत मिळालेली आहे की नुसत्या सेवनाचा दोष भागत नाही. की असा जर सेवनाचा कुणी असला तर मग त्याला जो न करणार आहे त्याला दोष वाढत नाही. त्याचं कारण आहे कलियुगामध्ये असे लोक फार त्या सर्वात करण्याला मी जगण्यात गेली शिकण्यावर दोन गावात घ्यायची सोय नाही. मी माझ्या प्लॉटमध्ये काही करणार नाही, पण शेजारच्या प्लॉटमध्ये काय चालतं तो काय बरोबर बरं शिष्टपणाने खेळत नाही कसं काय बरं चालल्यानं विचारावं लागतं त्याला. ते पात्र खोकं नाही बरोबर व्हायचं. म्हणून कलियुगामध्ये सवलत दोन दिलेली शास्त्र आहे की कलव करता जे म्हणून कलियुगामध्ये पात्र करायला विचार. त्या पात्राच्या वेळी आणखी पात्र घालावं मला त्या कलियुगाच्या दृष्टीने लागतं की देशद्रोही पात्र घातलं पाहिजे. आणि ते सगळ्यात आधी घातलं होतं. या माशी पातकामध्ये आणखी महापातकातलं महापातक आहे जो देशद्रोहाला प्रवृत्त होईल तो पातकी आहे. तेव्हा असे जे पातकी आहेत त्यांना सो काय पश्चाताप झाला म्हणजे चुकतं माणसं जाऊन ठीक आहे चुकलं घडली एखादी गोष्ट कधी भावनेच्या मनात घडते, कधी काही प्रचाराच्या काळावर घडते, कधी संसर्गाने घडते, कधी इतरांत बसायचे त्यांची काय कंपनी देण्याकरता घडते, काय नाना मंदिर येते. मला कधी गंमत लागते वैद्यालाच कंपनी दिली आणि ते चांगल्या माणसाला कंपनी लागत नाही का. बरेच मनुष्य असं का म्हणत नाही की याला कंपनी देण्याकरता निदान शिबिर संपेपर्यंत मी हे करणार नाही असं काय म्हणत. निदान हा उत्सव संपेपर्यंत करणार नाही, हा माझ्या वेळ बसला तोपर्यंत करणार नाही. अहो त्याला करोड करून सांगा म्हणाल सभ्यपणाच्या दृष्टीने. रेल्वे फाटी असते शेजारचा मनुष्य नको म्हणत असेल तर ढोंगरबाण करू नका, पण त्याला नको म्हणण्याची सोय नाही. नाही तर मी असं ठरतो. बरे नेहमीपणाला इतके घातक आहे. तंबाखू खाणारा एकटाच मरतो, ओढणारा तो आसपासचे 5-6 होऊन मरतो असं आहे. कारण त्याचा धुवाचा परिणाम सगळा होतो. तेव्हा तंबाखू खाणारा बिडी ओढणारा महापुरुष इतरांना नुकसान होत नाही त्याच काय म्हणतो. पण बोलायची सोय नाही काय. तेव्हा कंपनी खेळण्याकरता काही गोष्टी होतात. आता यातून सुटका आला. आपलं धर्मशास्त्र अत्यंत कन्वळू आहे, अत्यंत क्षमाशील आहे, परम वत्सल आहे. ठीक आहे पश्चाताप झाल्यानं तुमची सुद्धा सोय आहे. कोणती सोय आहे इथे. अपिभिनंतो विप्रान विलतमुषंतो गुरुसपी पिबंतो मैरेयम पुनरपहंतश्च कनकम. असेही लोक जेव्हा ध्यायत्वयन्ते तनुमतनुदाराध्वरजुषा पर्यंब क्रीडन्त्यखिल सुरसंभावितपदा. असेही लोक जेव्हा पश्चातापाने मुक्त होतात, तुझ्या तीरावर येतात, तिथे आपला देह ठेवतात, स्नान करून परत जातात तेवढ्यापैकी सवलत नाही. कारण पुन्हा परत गेल्यावर काय केली कोण ठेव उलट निळ्याप्रमाणे करायचा की आता मागचं सगळं मोकळं झालं पुन्हा निळ्याप्रमाणे. तेव्हा ध्यायत्वयन्ते तनुमतनुदाराध्वरजुषा
तुझ्या तीरावर येऊन ज्याने आपलं शरीर सोडलं त्याला किती फळ मिळतं वाढीवरती तुझ्या प्रभावामुळे. तर ज्यांनी मोठे मोठे यज्ञ आधी केले आहेत त्यांच्याही उपयोगात बघले नाही, त्यांच्याही वर त्यांना फळ मिळतं केवळ तुझ्या साहचर्यामध्ये येऊन देहत्याग केल्यामुळे. अखिल सुरसंहारित पदा आणि देव त्यांच्या चरणवंदनाला मोठं प्रतिष्ठित मानतात, देवही पण नमस्कार करतात. असं सामर्थ्य त्यांना प्राप्त होतं. कुणी बनती मध्यपी गुरुसती कुणी भोगिती तसेच धदती कुणी सहज ब्रह्मात्ये प्रती सुवर्ण कुणी चोरिती बहु अशी महापातके सदैव अवलंबिती क्षिती न ठेविता तुगे अशाही अननाशये सहज मोक्ष संपादिता जरी त्वदीयता फलात् कलेवरात्यागिता मेरे अधिक पुण्यते खचितया जनातुलनी सदैव जपजाप्ते वाजे जनी मग्न त्यांच्या आवडी स्फुरत्कार क्रोध प्रबल रसंजात जटिल ज्वर ज्वारा जाल ज्वलित वकुशान्न प्रतिदिनं हरन्तां संतापं कमपि मरुदुल्लासलहरी छटाचञ्चत्वाकः कनसरणयोनिव्यसरिता. ज्यांच्या अंतःकरणामध्ये कामक्रोधांचं स्फुरण सतत आहे आणि या कामक्रोधांच्या स्फुरणामुळे हे कामक्रोधांचे जे आवेग सतत कधी काम कधी क्रोध कधी काम कधी क्रोध आणि काम आणि क्रोध यांच्याशी जोडी आहे. काम आला की क्रोध यायचा आणि क्रोध आहे त्याचं कारण काम असलाच पाहिजे. कारण क्रोध जेव्हा येतो इच्छेविरुद्ध घडता घडी क्रोध येतो असं आहे. इच्छा धारण करणं हा काम आहे आणि इच्छेच्या विरुद्ध घडलं की सत्ता आहे. आणि सगळ्या इच्छा पुरा होत नाही हा इच्छेचा नियम आहे की इच्छेचा नियम आहे, सगळ्या इच्छा पुरा होत नाही. इच्छा पुरा न होणं याच्या इतकं इच्छेचा फळ दुसरं आणखीन काय नाही. ही काही पूर्ण होत नाही आणि पूर्ण झाली नाही की नाही की लगेच संतापाला मग त्याला जो निमित्त प्रत्यक्ष असो किंवा नसो म्हणून आणि मग त्याचा जो संताप काय अनावर होतो म्हणता विचार बारीक सारीक कारणात इच्छा नाही होतात आणि संताप मध्ये 24 तास होतो राहतो. अशामुळे ज्यांची शरीर संतप्त झालेली आहेत साधा जोर बरा 2-3 दिवसात जातो. हल्ली कॅन्सरला सुद्धा चांगला औषध निघाला पण ह्या विकारामध्ये अजून औषध सापडलेलं नाही आणि कॅन्सर अटॅक पुन्हा पुन्हा येतात ज्याला व्हॅक्सिन नाही कोणतंही उपलब्ध की हे व्हॅक्सिन टोचलं नाही हे होणार नाही असं अजून काही उपलब्ध नाही. म्हणून हे नेहमी सतत माणसाच्या मागे लागलेले वैद्य काय ना जेव्हा भागवताने जेव्हा ग्रंथ लिहायला आरंभ केला तो नमन काय केलं माहिती रागान सतकान शक्तान अशेषता प्रसृतान शेषान आणि त्याच्या अगदी प्राथमिक लक्षणं गोष्टी औत्सुक्य वस्तूतच नाही परंतु रागाने जे रोग आहे हे सततानुशक्त आहे आणि अशेष काळ प्रसृतान अशेषान की हे नाही असा मनुष्यच नाही. ताप नाही अशी माणसं पुष्कळ असतात कोणा ताप नाही कोणा खोकला नाही कॅन्सर तर फार थोडा होणार होतो पण असे पुष्कळ रोग आहेत पण सगळे रोग सगळ्यांना नसतात. हे रोग असे सगळ्यांना नसतात ज्याला अपवादच नाही. सत्पुरुष सोडून सत्पुरुष ते सगळ्याचे रोग करायला सांगणार पण बाकी सगळ्यांना हे रोग लागून राहिले नसतात आणि त्यांचा संताप इतका अनावर असतो. ज्वर ज्वाराजाल ज्वलित वपुषान्न प्रतिदिन ह्या ज्वराच्या ज्वालाच्या प्रदय असतात की ते स्वतः संतप्त होतातच पण ज्या परिवारात राहतात त्या परिवाराला उच्छाद येतात. त्यांचा ताप होती सगळ्यांना आणि त्यांचे मोठे पण तेवढा त्याचा ताप अधिक होता. साध्या अगदी खालच्या दर्जाचा कारखान्याचा ताप असेल तर तो फार तोडला घरातल्या बायका तापतो पण ऑफिसर जर तापला तर सगळं ऑफिस आणि घर काय दोन्ही तापतं आणि काही ऑफिसर घरी तापतच नाही सोय पण बाहेरून घरचा ताप बाहेर करता त्यांचे मोठे पण तेवढा त्याचा ताप अधिक होता. साध्या अगदी खालच्या दर्जाचा कारखान्याचा ताप असेल तर तो फार तोडला घरातल्या बायका तापतो पण ऑफिसर जर तापला तर सगळं ऑफिस आणि घर काय दोन्ही तापतं आणि काही ऑफिसर घरी तापतच नाही सोय पण बाहेरून घरचा ताप बाहेर करता तर हे हा ताप फार व्यापक
सगळ्या दूरच्या क्षेत्रापर्यंत त्रास देतो. असेही हरंताम संतापं कमपि मरुल्लास हरी छटा चंचत्पाधक्कर सरणयोनिय सरिता. असेही कामक्रोधाने संतप्त झालेले, कामक्रोधाने यांचं शरीर मन बुद्धी जळते आहे जणू, असेही लोक जेव्हा तुझ्या जवळ येतात आणि तुझ्याच्या नाकावरून उठणाऱ्या तरंगांचा स्पर्श त्यांच्या शरीराला होतो तेव्हा त्यांचा संताप अनंताम संतापं कमपि मरुदुल्लास लहरी छटाशंचत्पाधक्कर सरणयोनिय सरिता. अमाकामक्रोधादिकरिपुसहांस्ते छलति दयांच्या तापे सतत आमुचे देह जळती. मरुद्रीची निर्मी अगणित तरंगावली जली हराया त्या तापावसत तव सामर्थ्य सलिली. अविश्रांतं जन्मावधि सुकृत जन्मार्जनकृतां सतां श्रेयः कर्तुं कठिन कृतिनः सन्ति विबुधाः. निरस्तारंबानामकृत सुकृतानां तु भवति विनामुष्मिल्लोकेन परभवलोके हितकरम्. ही कल्पना पुन्हा त्यानंतर चांगली कल्पना घेण्यात ते म्हणजे भागीरथी ज्याने जन्मभर पुण्यच केले, पाप ज्यांच्या शरीराला तर नाहीच पण मनालाही शिवले नाही, असे एक चांगले लोक आहेत सत्पुरुषासाठी. त्यांचं कल्याण करणाऱ्या लोकांना काय तो काय मिळेल. अविश्रांतं जन्मावधी सुकृत जन्म अर्जन कृतां सतां. अविश्रांत आयुष्यभर आणि दिवसभर सत्कार्याशिवाय आणि सत्कर्माशिवाय आणि पुण्याचरणाशिवाय ज्यांच्या जीवनात दुसरा काही भागच नाही. मधनं मधनं पुण्य करण्याची चांगली कृत्य करण्याची झटके सगळ्यांना येतात किंवा केव्हा वेळेला गणेश वाचली, केव्हा वेळेला कथा वाचली, केव्हा वेळेला लालू वाचला, केव्हा वेळेला पंढरपूरला जाऊन आलं, केव्हा वेळेला तीर्थाला जाऊन आलं, केव्हा वेळेला देवाला जाऊन आलं, केव्हा वेळेला कीर्तन करून आले. कृतकृत्याचे भागायचं असं पुष्कळ झोपलं देणार आहे. मग पुन्हा नव्या जमान्यानं बाकी यात्रा इतर उद्योग करायला मोकळं झालं ही तशी अविश्वानंतर आणि जन्मावधी मध्ये कोणतेही विदाऊट कॉज असं अविश्रांत म्हणजे विदाऊट कॉज म्हणजे त्यामध्ये इतर आणखीन काही नाही, सारखं तेच आणि सारखं तेच केव्हा जन्मभर. अरे बोर होतात माणसं असं म्हणतात, मला माहिती ते बोर होतात, आता मला अजून काही निघता करणार नाही पण लोक सांगतात बोर बोर कशी बोर होतात माणसं. आणि म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे, कादंबऱ्या असताना कोणी बोर होत नाही, पत्ते खेळताना बोर होत नाही, ज्ञानेश्वरी वाचताना भजन करताना बोर होतात. त्यामुळे गंमत आहे. पत्त्याची बैठक मी बघितली माझ्या डोळ्यांनी. शनिवारी बसली तर सोमवारी सरळ ऑफिसला जातात. शनिवारची राहतो, रविवारचा संबंध दोन रविवारची संबंध राहतो आणि ऑफिसपर्यंतची सोमवारची सकाळची आहे अशी बैठक बसली. तो आणि बोर होत नाही. गंमत आहे. आणि जर चुकून ध्यानावर बसले 10 मिनिटाची 11 मिनिटं झालं तर बोर होणार. जर ठरवलं असं कोणी एक माळ जप करायची तर ती माळ जपता जपता असे बोर होतात की तो मेरू आणि खाली किती राहिला की तुंबा अजून खालचा राहील का बाळा आणि बरोबर आपण सगळे कमी अधिक प्रमाणात त्यातलेच हे अविश्रांतं जन्मावधी सुकृत जन्मार्जनकृतां सतां श्रेयः कर्तुं कठिन कृतिनः सन्ति विबुधाः. आयुष्यभर सत्कृत्याशिवाय त्यांनी दुसरं काही केलं नाही, फक्त सत्कृत्य केली आणि कधीही सत्कृत्याचा कंटाळा मानला नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. सत्कृत्याचा कधी कंटाळा मानला नाही आणि आयुष्यभर सत्कृत्यच करीत आहे. असे जे लोक आहेत भागीरथी त्यांचं चांगलं करतील यात काय नव्हे. पुष्कळ लोक आहेत, देव पुष्कळ चांगल्याला चांगलं करण्याचं काय वैशिष्ट्य हे पुष्कळ लोक आहेत. मग वैशिष्ट्य कोणाचं? निरस्तारंभानां अकृत सुकृतानां तु भवति नामुष्मिल्लोकेन परमवलोके हितकरम्. ज्यांचा आधार तुटला आहे,
ज्यांना कुणी जवळ करायला तयार नाही, ज्यांना कुणी आपलं म्हणायला तयार नाही, निरस्तालंबानाम, ज्यांचे सगळे आधार कुठले आहेत, हिडहिल्याशिवाय त्यांच्या वाट्याला दुसरं काही आलं नाही, आयुष्यावर यांनी हिडहिलच सोसले. अकृत सुकृतान, ज्याने कधीही सत्कृत्य केली नाही, आपण केले दुसऱ्याला करू दिले नाही, ते आणखीन नव्हतं. अकृत सुकृतान तू भवती विना, भगवती तुझ्याशिवाय त्यांना आधार माना जगात पुढे जात नाही. विना मुस्मिल लोके न परमलोके हितकरम. असं चांगलं मूळ सगळ्या गावाचं असतं. रोगी तुबोळ आणि खोडकर मूळ फक्त आहेच. त्याला सांगायला कोणी तयार नाही. गोड कोणतं चांगलं भाषा असलं, गोड असलं की ते आयुष्य वाटल्याला येतच नाही म्हणलं तरीच आहे. म्हणजे नाकाने शिंबूड होते, डोळ्याला चिपड आहे, काहीतरी खोकला आहे, पडसा आहे, काय ज्ञानात राहाय, त्याला फक्त आयुष्य मारत असते, दुसरं कोण जमा. चांगल्याचे सगळेच असतात, कारण त्या त्यांना काहीच सुचवलं नाही, मिळाला तर फायदा असतो. ज्याला कुणी आधार नाही त्याला कोण सांभाळायचं. निरस्तालंबानाम अकृत सुकृतानाम तू भवती, ज्याला आधार नाही, आलंबन नाही, त्याला कोण. ती जी अशी भागीरथी किंवा भागीरथीच्या हातात करणारी माणसं असतात ना, तीच त्याला आधार असतात. रूपाने चांगला असला, आवाजाने चांगला असला, गुणाने चांगला असला, प्रकृतीने चांगला असला, म्हणजे त्याला आपलं म्हणण्याचं पुष्टी असतं. ज्याच्याजवळ गुण नाही, रूप नाही, आवाज नाही, प्रकृती नाही, तर काय नाही, खोड्याशिवाय ज्याच्याजवळ दुसरं काही नाही, त्याला आपलं कोण. निरस्ताल अकृत सुकृतान तू भवती विना मुस्मिल लोके न परमलोके, त्याला आपलं म्हणणारं कोणी नसतं. त्याला जो आपला म्हणतो तो खरा. भागीरथी तुझ्याशिवाय असं त्याला आपलं म्हणणार कोणी पाहिलं. आणि म्हणून भागीरथीचं स्तोत्र करायला मला असं वाटलं, मी पाहिले तुझं सद्गुरुचे तेथे कृपा करून सगळं विधान. कारण मी असंच होतो, निरस्तालंबानाम सुकृतान तू भवती, चांगलं म्हणणारा नको, पुढे माझे ग्रह होते. अशा माणसाला, आणि म्हणून खरं मोठेपण असं आहे की असा जो आहे त्याला तुम्ही चांगलं करायचा प्रयत्न करा. वाईट म्हणून वाईटाचा तिरस्कार करण्यात काय आहे, दुष्ट म्हणून दुष्टाचा तिरस्कार करण्यात काय आहे, मूर्ख म्हणून मूर्खाचा तिरस्कार करण्यात काय अर्थ आहे. त्याला मूर्ख म्हणून शिवी घाला, पण तो सुद्धा शहाणं होण्यासाठी. त्याच्या दुष्टरीचा तिरस्कार करा, पण त्याचा नको, त्याला सुधारण्याचा प्रयत्न. आज ते यांचे पांडुरंगशास्त्री या विचारात काम करतात, बाकी विचार तुम्हाला नसेल. वाईट पण सगळं करून बोलायचं पण तसं त्याला चांगल्या मागणारा चांगलं काय ते सांगणं, ते सुद्धा त्यांना न बोलतील अशा सौम्य पद्धतीने सांगणं, आपलं कोणतंही मोठेपण न मिळवता सांगणं, हे सोपं ना. ती भागीरथीच्या प्रवाहाचे करण कसं आहे, अशा वृत्तीची जी माणसं आहेत ते भागीरथीच्या प्रवाहाचे तरंग आहे, की हेच काम. आणि अशा माणसाला नाव बोले हा असा होऊ शकतो तुमच्या जवळ कसा. कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. मनुष्य याच्या परिवारावर व्यवसाय होतो. मी आपल्याला खरंच सांगतो, पुष्कळ फार चांगल्या माणसाच्या परिवारातच जास्त वाईट माणसं आहेत. कारण त्यांना दुसरा आधारच नाही, काय पण म्हणणार निरपेक्ष असलेला तेव्हा एकटाच फक्त त्यांना आधार द्यायला समर्थ असतो. निरस्तालंबानाम अकृत सुकृतान तू भवती विना मुस्मिल लोके न परमलोके हितकरम. त्यांना मी दुसरा आधार नाही. भागीरथी तू एकुलता एक आधार करणार आहेस. तू त्याला कल्याण करतेस, कल्याणाचा मार्ग दाखवतेस, त्यांना आधार देतेस त्यांच्या. आणि असं आहे, माणसं निराधार झाले ना की अधिक भर करतात. आपल्या पाठीशी कुणीतरी आहे, आपलं म्हटलं कुणीतरी असं म्हटलं, हे ज्या क्षणी त्यांच्या लक्षात येतं त्या क्षणी ते एकदम सुधारतात. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. वाईटातली वाईट माणसं त्यांना सगळे हिरीट करतात, म्हणून जास्त वाईट बनत जातात. जर एखादा मायेनं त्यांच्या पाठीवर हात ठेवणारा मनुष्य मिळाला, एखादा त्याला खोकताना मिळाला, एखादा त्याला डोळे घेण्याला मिळाला, तर एकदम त्यांच्या आयुष्याला सगळं विचित्र वळण मिळतं. हे शक्य आहे. कारण असं आहे, फार वाईट होणं त्यालाच शक्य आहे की ज्याच्यामध्ये जीवनशक्ती जास्त प्रबल आहे. जीवनशक्ती प्रबल असल्याशिवाय फार वाईटही होत नाही. त्याला फक्त बऱ्याच वळण मिळालं.
कुणीतरी काहीतरी निमित्ताने सुरुवात की एकदम सुरुवात शक्यता त्याच्यावरती जोडते त्याचीच मागे तिचं तो सुकृतांतु भवती विनामुष्मिल्लोकेन परमवलोके हितकरम् कृतक्षुतहीनस्तान् कषति संतपदमनसः ज्याने आचरिले अनेक सुकृता जन्मा पुनी नित्यते ऐषा सत्पुरुषा समुद्धरुजानेति दुरीदयुवते सर्वस्वी परिज्ञानाच दुपया दुर्वर्तनी पामरा नाही अन्य जरी तुझ्या कुणी उद्धार करता मुळात करायचं आहे जे सत्पुरुष आहेत त्यांच्या उद्धाराला दुसऱ्या कोणाची मदत लागते का ते स्वतः उद्धरलेले नसतात त्यांना हिंमत असलेल्या खाली खेचा त्यांचा आसपास करून दाखव कोण आसपास करून दाखव आणि ते सत्पुरुष आहेत ते उद्धरलेले नसतात ज्यांना कुठे आहार त्यांना उद्धवले नव्हतं काही भाषा नाही